श्री गुरुदेव अनंत विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज संस्थान नाणीज यांच्यामार्फत या संस्थांमार्फत आपल्या संपूर्ण महाराष्ट्रभर तसेच महाराष्ट्राच्या बाहेर 5 राज्यांमध्ये दिनांक 10 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी या दरम्यान जे महारक्तदान शिबिर चालू आहे त्या महारक्तदान शिबिराच्या निमित्ताने आज आपल्या जामनेर तालुक्यामध्ये आपण जे महारक्तदान शिबिर आयोजित केलं ते महारक्तदान शिबिरात पहूर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। या महारक्तदान शिबिरात आता म्हणजे सुमारे 3 वाजेपर्यंत जवळपास म्हणजे 111 रक्तदात्यांनी रक्तदान केलेलं आहे। तरी आपला जो संकल्प आहे संध्याकाळी 5-5:30 वाजेपर्यंत पूर्ण 150चं जे उद्दिष्ट आलेलं आहे आपल्याला 151 रक्तबॅग संकलित करण्याचं ते आपण सर्वजण पूर्ण करालच। हे जे रक्तदान शिबिर आहे हे रक्तदान शिबिर खास याच्यासाठी आपण आयोजित करतो की आता उन्हाळा लागेल आणि जे गोरगरीब रुग्ण असतात की त्यांना नेहमी रक्ताची गरज भासते आणि ऐन वेळेवर रक्त उपलब्ध भेटत नाही तर मग आपल्या संस्थांमार्फत त्यांना हे रक्त उपलब्ध करून दिलं जातं। हे या 10 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारीच्या दरम्यान जवळपास 1 लाख रक्तबॅग संकलित करण्याचा संकल्प आपला स्वामीजींनी आपल्याला कालच सांगितला किंवा 1 लाख रक्तबॅग संकलित झाला पाहिजे। 1 लाख नाही त्या रक्तबॅग जवळपास म्हणजे 1.25 लाखाच्या आसपास होतील कारण 5 दिवसामध्ये जवळपास 25,000 रक्तबॅग संकलित झालेले आहे। आपल्या 25,000 रक्तबॅग संकलित झालेला आहे आकडा। आज या पौर या ठिकाणी आपण रक्तदान शिबिर आयोजित केलं। या शिबिरासाठी आपल्या जामनेर तालुका सेवा समितीचे तसेच आपले जळगाव जिल्हा सेवा समितीचे चिरमाडे दादा हे आपल्याला शिबिर प्रमुखासाठी उपलब्ध झाले। तसेच जिल्हा ब्लड बँक इंडियन रेड क्रॉस सोसायटी त्या इंडियन रेड क्रॉस सोसायटी जी रक्तपेढी आहे त्या रक्तपेढीचे सर्व टीम त्यांनी देखील खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं। त्याबद्दल मी त्यांचे सर्वांचे आयोजक शिबिर प्रमुख या नात्याने त्यांचे सगळ्यांचे आभार मानतो। तसेच आपल्या या पहूर नगरीतील संतोषदादा चिंचोले असतील किंवा सर्व प्रतिष्ठित मान्यवर सकाळी येऊन गेले रामेश्वर पाटील असतील राजभर दादा असतील सगळ्यांनी खूप सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचे देखील सगळ्यांचे आभार मानतो। आणि रक्तदान शिबिर यशस्वी झाले त्याबद्दल सर्व सेवा केंद्र तसेच जामनेर तालुका सेवा समितीचे सर्व पदाधिकारी सेवा केंद्राचे पदाधिकारी व सर्व भक्तगणांचे मी सगळ्यांचे तालुका सेवा समितीच्या वतीने आभार मानतो। श्री गुरुदेव। श्री गुरुदेव। आज या ठिकाणी भक्तगणांचा मेळावा आहे आणि रक्तदान शिबिराचा हा एक मेळावा आहे। आध्यात्मिक भावना माणसाला चांगलं काम करण्यासाठी नेहमी प्रेरित करीत असते आणि अभिमानानं सांगावंसं वाटतं की आज छोट्याशा ठिकाणी बऱ्याच अडचणींना सामोरं जाऊन सुद्धा बऱ्याच अडचणी समोर येऊन सुद्धा एक यशस्वी रक्तदान शिबिर या ठिकाणी संपन्न झालेलं आहे। इथे उपस्थित असणाऱ्या प्रत्येक भक्ताला ज्यांनी रक्तदान केलं त्यालाही आणि ज्यांनी रक्तदान नाही करू शकले काही तांत्रिक किंवा शारीरिक अडचणीमुळे त्यांनाही सगळ्यांचं मनापासून अभिनंदन। परमेश्वर त्यांना असाच सत्कार्य करण्याची नेहमी सद्बुद्धी देवो आणि सगळ्या भक्तगणांच्या आयुष्यामध्ये आरोग्य संपन्न त्यांचं आयुष्य असावं अशी मी इंडियन रेड क्रॉस सोसायटी जिल्हा शाखेच्या वतीने सगळ्यांना गुरुदेवचरणी प्रार्थना करते। सगळ्यांचं आयुष्य सुखी समाधानाने असावं आणि हे जे सत्कार्य तुम्ही हाती घेतलेलं आहे हे अखंडितपणे प्रत्येक दर 6 महिन्यांनी दर वर्षभरात किंवा गरजेनुसार कारण बऱ्याच वेळा परिस्थिती अशी असते की ब्लड बँकेला रक्ताची गरज असते आणि त्यावेळेस रक्तपेढीमध्ये रक्त उपलब्ध नसतं। हे जे एक म्हणण्याचा उद्देश एवढा आहे की अध्यात्मामुळे माणूस जेव्हा सत्काराला जुळतो तेव्हा त्यांच्या मनामध्ये ही भावना निर्माण होते। तरी ह्या सगळ्या गोष्टीला हे करत त्यांनी जास्तीत जास्त रक्त संकलन दरवर्षी करत राहावं आणि असेच सत्कार त्यांच्या हातून घडत राहावं ही सदिच्छा।